घरात कलह कमी करण्यासाठी 5 शक्तिशाली उपाय। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 अत्यंत प्रभावी उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, जे केल्याने घरात सतत होणारे वाद, विवाद, तणाव, एकमेकांशी कुरबुरी, कटुता आणि वाईट ऊर्जा कमी होते। अगदी घरात ज्या ठिकाणी कोणताही वाद संपत नाही, तेथे सुद्धा या उपायांचा फार चांगला परिणाम होतो। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचं गुपित सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण बघूयात घरात कलह का होतो। प्रत्येक घरात एखाद्या वेळेला मतभेद होणं साहजिक आहे, पण कधी कधी वाद इतके वाढतात की घरात नकारात्मक ऊर्जा भरून जाते। याला पितृदोष, वास्तुदोष, दृष्टदोष किंवा ग्रहदोष किंवा घरात असलेल्या नकारात्मक वस्तूही कारणीभूत असू शकतात। आता आपण बघूया 5 असे कोणते शक्तिशाली उपाय आहेत जे आपण सरळ साधे करू शकतो। तो उपाय पहिला आहे दरवाजाच्या उंबरठ्यावर हळद कुंकवाचा थर। तर दर सोमवारी सकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळद आणि कुंकवाचा थर काढा। यामुळे घरात वाईट शक्ती, दृष्ट आणि वाद प्रसंग यांचा प्रवेश थांबतो। तसेच दरवाजा स्वच्छ धुवा आणि रोज समई लावा। याचे महत्त्व म्हणजे उंबरठा हा घराच्या सुख शांतीचा प्रवेशद्वार असतो। तो ऊर्जा शुद्ध ठेवणे खूप आवश्यक असते। दुसरा उपाय म्हणजे तुळशीच्या झाडाची पूजा करणे। दर सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा आणि मी सांगते तो मंत्र म्हणा आणि 5 प्रदक्षिणा घाला। तर मंत्र कोणता आहे? ओम तुळस्यमये नमः। यामुळे घरातील तणाव कमी होतो, स्त्रियांचं मानसिक संतुलन राखल्या जातं, वातावरण पवित्र राहतं आणि कलह कमी होतो। तिसरा उपाय म्हणजे खारीक किंवा सुकी खजूर असते आणि लवंगाचा तोडगा। तो कसा? तर रात्री झोपताना 5 खारीक घ्या आणि 5 लवंगा घ्या, ते पाण्यामध्ये टाका, पाणी उकळून ते पाणी घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडा। यामुळे काय होते तर घरात साठलेली वाईट ऊर्जा आणि ताणतणाव दूर होतो। तसेच घरातील सदस्यांमध्ये आपुलकी देखील वाढते। आता चौथा उपाय तो कोणता आहे? तर हनुमानजींचा सिंदूर उपाय। तो कसा? तर दर मंगळवारी हनुमान मंदिरातून थोडंसं सिंदूर घरी आणावे आणि घरात मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावा। यामुळे काय होते तर घरात भांडणं, ताणतणाव कमी होतो, वाईट शक्ती आणि दृढ दृष्टीचा प्रभाव दूर होतो। याचे महत्त्व म्हणजे हनुमानजी हे संकट मोचक आहेत, ते संकट आणि वाद टाळतात। आणि 5वा उपाय म्हणजे समुद्री मीठ उपाय। तर तो उपाय करायचा कसा? तर दर रविवारी 1 वाटी पाणी आणि 1 चमचा समुद्री मीठ मिक्स करून घरात मुख्य खोलीच्या कोपऱ्यात ठेवा। संध्याकाळी ते पाणी बाहेर टाकून द्या। यामुळे होतं काय तर नकारात्मक ऊर्जा शोषली जाते, घरातील कलह आणि मानसिक तणाव कमी होतो। आणि आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणलं होतं एक खास गुपित मी सांगणार आहे, तर ते गुपित कोणतं? तर ते आहे जर घरात फारच वाद, भांडणं, दृढ दृष्टी आणि आर्थिक अडचणी येत असतील, तर अमावस्याच्या दिवशी 1 लिंबू घ्या आणि त्याला 7 लवंगांनी टोचा करून दरवाजावर लटकवावा। ह्याच्यामुळे होते काय तर घरात सुख शांती येते, वाद मिटतो आणि धनलाभ वाढतो। तर मंडळी, हे सर्व उपाय तुमच्या घरात एकदा करून बघा आणि नक्की कमेंट मध्ये मला कळवा की तुम्हाला त्याचा काय अनुभव आला। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा, इतरांना देखील त्याचा लाभ घेऊ द्या। तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा। धन्यवाद।